नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी मिरजमधून एक महत्त्वाची बातमी. नशाखोराविरुद्ध धडक मोहीम, 50 जणांवर गुन्हे दाखल. भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्हा पोलिसांनी मिरज व कुपवाड परिसरात नशाखोरीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत एकूण 50 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि DYSP प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मिरज शहर, महात्मा गांधी चौक आणि MIDC कुपवाड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी पायी आणि मोटरसायकलवरून गस्त घातली. या कारवाईत मिरज शहर पोलीस ठाण्यात 30, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात 16 आणि MIDC कुपवाड येथे 4 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे, नशा करणारे आणि जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांनी छापेमारी करून कारवाई केलेली आहे.